आणि आता एक महत्त्वाची बातमी दिल्लीतनं आहे। तहूर राणा प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी डीआयजी जया रॉय आणि आयपीएस अधिकारी आशिष बत्रा यांना देण्यात आली आहे। त्यांच्या नेतृत्वात 12 अधिकाऱ्यांची टीम ही चौकशी करणार आहे। तहूर राणा प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। डीआयजी जया रॉय आणि आयपीएस अधिकारी आशिष बत्रा यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यांच्याच नेतृत्वात 12 अधिकाऱ्यांची टीम सुद्धा तैनात करण्यात आली आहे, जी संपूर्ण चौकशी करेल। 2 बड्या अधिकाऱ्यांवर आता राणा प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। एकूण 18 दिवस ही चौकशी सुरू राहणार आहे। काल या चौकशीचा पहिला दिवस होता। तब्बल 3 तास तहूर राणाची चौकशी करण्यात आली, मात्र तो सहकार्य करत नाहीये अशी माहिती समोर आली आणि आजचा या चौकशीचा दुसरा दिवस आहे। 12 अधिकाऱ्यांचं पथक राणा प्रकरणी सध्या चौकशी करतंय आणि राणाकडून सगळ्या महत्त्वाच्या घटकांसोबतच या प्रकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी आता ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। डीआयजी जया रॉय आणि आयपीएस अधिकारी आशिष बत्रा यांच्यावर अधिकची माहिती देण्यासाठी रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत। रामराजे, बिलकुल 2 महत्वाचे अधिकारी आहेत। डीआयजी जया रॉय की जे 2011च्या बॅचच्या झारखंडचे केडरचे आयपीएस अधिकारी आहेत आणि त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। आणि हे जे युनिट आहे त्यामध्ये या जया रॉय ज्या आहेत त्या एकमेव महिला अधिकारी आहेत आणि यापूर्वी त्यांनी अत्यंत महत्वाची कामगिरी पार पाडली आहे। जया रॉय ह्या पश्चिम बंगालच्या आहेत आणि जमतारा इथे जे सायबर क्राईम जे घडत होतं तर ते संपूर्ण सायबर क्राईमचं कंबरडं तोडण्याचं काम हे जया रॉय यांनी केलं होतं आणि त्यामुळे त्यांची देशभरामध्ये त्यांचा नावलौकिक पण झाला होता। तर दुसरे अधिकारी जे ते आशिष बत्रा आहेत, जे की एनआयए मध्येच आहेत आणि महानिरीक्षक म्हणून ते काम करतात, आयजी म्हणून ते काम करत आहेत आणि त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे, परंतु त्यांचा कार्यकाळ जो आहे तो 2 वर्षाने गृहमंत्र्यांनी वाढवलेला आहे। त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन मध्ये इंट्रोगेशन मध्ये या आशिष बत्रा यांचं हातखंडा आहे आणि म्हणूनच आशिष बत्रा यांच्यावर सुद्धा ही जबाबदारी आहे ती सोपवण्यात आलेली आहे। त्यामुळे हे दोन्ही अधिकारी जे आहेत ते आता तहूर राणा याची चौकशी करत आहेत, तपास करत आहेत। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। दरम्यान कोणकोणत्या अधिकाऱ्यांवर राणा प्रकरणाची चौकशीची जबाबदारी आहे याची माहिती आपण जाणून घेऊया। झारखंड केडरचे 1997च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आशिष बत्रा आयजी एनआयए, सध्या एनआयए मध्ये महानिरीक्षकपदी ते कार्यरत आहेत। 2019 पासून एनआयए मध्ये ते कार्यरत आहेत। झारखंडच्या जगवारच्या बंडखोरी विरोधी युनिटचे आयजी पदाची त्यांच्यावर जबाबदारी होती।